नमस्कार. गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण टूटी फ्रुटी बिस्किट किंवाच हैदराबादी कराची बिस्किट तयार करणार आहोत. त्यासाठी इथे 1 वाटी मैदा घेतलेला आहे, व्हॅनिला इसेन्स, अर्धी वाटी साखर, अर्धीच वाटी आपण इथं बटर घेतलेलं आहे, 2 चमचे व्हॅनिला कस्टर्ड पावडर, अर्धा चमचा विलायची पावडर आणि कलरफुल आपण टूटी फ्रुटी घेतलेली आहे. चला तर मग व्हिडिओला आता सुरुवात करूया. मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण साखर टाकून मिक्सरला फिरवून घेणार आहोत. आपली पिठी साखर तयार झालेली आहे. आता एक बाउल घेऊन या बाउलमध्ये आपण बटर घेऊया. बटरमध्ये आपण पिठी साखर टाकून घेणार आहोत किंवा साखर पावडर टाकून घेऊया आणि हे मिक्स करून घेणार आहोत. मस्त असं क्रीमी झालं पाहिजे. बटर आणि साखर एकसारखं हलवून कलर बदलला की याच्यामध्ये आता आपण विलायची पावडर, व्हॅनिला इसेन्स 4 ते 5 थेंब टाकून घेत आहे आणि आता बाउलवर आपण चाळण ठेवून यामध्ये 1 वाटी मैदा आपण चाळून घेणार आहोत. आपण इथं कस्टर्ड पावडर देखील चाळून घेऊया. यामध्येच आता आपण कलरफुल टूटी फ्रुटी टाकून हातानेच मिक्स करून घेणार आहोत. हाताने व्यवस्थित असं मिक्स केलं जातं. हाताने मिक्स केल्यानंतर मला इथे थोडं दूध टाकायची गरज वाटत आहे. त्यासाठी मी इथं 2 चमचे दूध टाकून घेत आहे. एकदम दूध टाकू नका. थोडं थोडं 1 चमचा 2 चमचे टाकूनच ते हळूहळू मळून घ्यायचं आहे. घट्ट असा आपला हा गोळा मळून झाला पाहिजे. मला इथे 4 चमचे दूध लागलेलं आहे आणि आता आपण हा गोळा पोळपाटावर घेऊन पुन्हा एकदा व्यवस्थित असं मळून घेऊया. आपला गोळा मळून झाला की आपण ह्याचा रोल तयार करून घेणार आहोत. एकसारखा रोल तयार करून घ्यायचा आहे. रोल आपला तयार करून झाला. एकदम घट्ट असा रोल आपण तयार करून घेतलेला आहे. आता एक प्लास्टिक कागद घेऊन आपण ह्याला गुंडाळून घेऊया. रोल आपण गुंडाळून व्यवस्थित असा पॅक करून एकदम टाईट असा पॅक करायचा आणि हा आपण फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत. फ्रीझरमध्ये ठेवू नका, फ्रीजमध्ये ठेवा आणि 1-2 तासासाठी आपण असंच ठेवणार आहोत. 2 तासानंतर तुम्ही बघू शकता रोल मस्त असा घट्ट झालेला आहे. मी कागदातनं काढून घेत आहे. आता हा रोल आपण एकसारखा कट करून घेऊया. मी एकसारखे इथं आता बिस्किट कट करून घेणार आहे. जास्त पातळही करू नका, मध्यम जाडीचे असे बिस्किट आपण हे कट करून घेऊया. तुम्ही बघू शकता. आपले सर्व बिस्किट कट करून झाले की एक चाळण घेऊन त्याच्यावर मी बटर पेपर टाकून घेतलेला आहे. बटर पेपर नसेल तर चाळणीला तेल लावून घ्या.
आणि त्याच्यावर आपण आता हे बिस्किट ठेवून घेऊया. थोडा अंतर ठेवूनच हे ठेवून घ्यायचं आहे, म्हणजे बेक होताना ते एकमेकाला चिकटली जाणार नाहीत. सर्व बिस्किट आपण टाकून झालेले आहेत. आता मी इथं कढई प्रीहीट करायला ठेवलेली होती. आता या कढईवर आपण ही चाळण ठेवून, कढईमध्ये मी काही टाकलेलं नाही आहे, नुसती प्रीहीट करून घेतलेली आहे. आणि त्याच्यावर आपण ही चाळण ठेवून त्याच्यावर झाकण ठेवून एक 15 मिनटं आपण ही बेक करून घेणार आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवूनच आपण हे बेक करून घेऊया. 15 मिनटानंतर तुम्ही बघू शकता मस्त असे आपले हे कुकीज बेक झालेले आहेत. लगेचच काढायचे नाही, पूर्णपणे ह्याला आपण थंड करून घेणार आहोत. मी एक 10 ते 15 मिनटं ह्याला थंड करून घेणार आहे. थंड केल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त असे हे खरपूस भाजले गेलेले आहेत. आता हे पाहिजे तसे अजून थंड झालेले नाही आहेत, त्याच्यामुळे मी आता काय करणार आहे, एक चाळण घेणार आहे आणि ह्या चाळणीला दोन्ही बाजूनी छान अशी ह्या बिस्किटांना हवा लागली पाहिजे, म्हणजे हे बिस्किट आणखीन क्रिस्पी होतील. आता या चाळणीवर मी हे बिस्किट मांडून घेणार आहे आणि एक 15 मिनटं पूर्णपणे हे थंड करून घ्यायचे आहेत. मस्त असे बेक झालेले आहेत. मी तुम्हाला एक तोडून दाखवते. एकदम छान असे आपले हे टूटी फ्रूटी बिस्किट किंवा हैदराबादी कराची बिस्किट तयार झाले आहेत.